जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यांना माझा सस्नेह सप्रेम जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची मी एक शिवसैनिक आहे. एक शिवसैनिक या नात्यानं मी आज तुमच्याशी बोलायला आलेली आहे. विषय आहे आत्ता चालू असलेल्या लोकसभेच्या वारांचं, फिरत असलेलं, घोंगावत असलेलं महाराष्ट्र. आज सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती लोकसभा निवडणुकांची. कारण महाराष्ट्रात ज्या गलिच्छ पद्धतीने राजकारण झालेलं आहे ते राजकारण पाहता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की मतदान करून जो देश हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे कसा नेता येईल यासाठी मतदानासाठी लोक आज उत्सुक आहेत. मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमधून माननीय आढळराव 3 वेळा खासदार होऊन गेले. हो, आज मी दादांवरतीच बोलणार आहे. कारण नुकताच 2 दिवसापूर्वी त्यांनी अजितदादा पवार गट घड्याळ या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला इथे सांगायचं आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांना 3 वेळा खासदारकीचं तिकीट द्यालं आणि 4थ्या वेळी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास दाखवून, म्हणजे परिस्थिती ती नसताना सुद्धा मतदारसंघाची, तरी सुद्धा त्यांना तिकीट देऊन त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली आणि पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली. मग ते गेले शिंदे गटामध्ये. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इथून टुनकन उडी मारली आणि ते शिंदे गटामध्ये गेले. शिंदे गटामध्ये सुद्धा त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलं. मात्र त्यावेळी त्यांना साफ विसर पडला आणि हीच परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटामध्ये असताना सुद्धा होती. कायम संपर्क प्रमुखांशी वादावादी, कधी त्यांनी संपर्क प्रमुखांशी पटवून घेतलं नाही, कधी कुठल्या कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. मुळात त्यांनी कार्यकर्त्यांची किंमतच केली नाही. जर केली असती तर त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा कधीच केली नसती. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिंदे गटात सुद्धा आपल्याला तिकीट मिळू शकत नाही, तसं त्यांनी लगेच त्यांचा मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला. ज्या अजितदादांबद्दल ते खूप बोल लावत होते त्याच अजितदादा पवार यांच्या गटामध्ये ते सामील झाले. आणि ते समोरच्या उमेदवाराला सांगतात की समोरचा उमेदवार बेडूक उड्या मारतो म्हणून. अहो दादा, बेडूक उड्या तर खऱ्या तुमच्या आहेत आणि हे जनता सगळं डोळ्यांनी पाहते आहे, हे लक्षात असू द्या. तुम्ही हे सुद्धा म्हणालात, म्हणजे तुमच्या सभेमध्ये तुम्ही म्हणाल संसद रत्न हा पुरस्कार फार काही किमतीचा नाहीये, त्याला विशेष काही महत्व नाहीये आणि मला सुद्धा तो 2 वेळा मिळालेला आहे. मग दादा, हा जर इतका महत्वाचा नाहीये तर तुम्ही तुमच्या सत्तेत असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच का विचारत नाही की हा पुरस्कार का बरं दिला जातो आणि हा दिला जातो तर कशासाठी दिला जातो हे सुद्धा जनतेला कळू देत. कारण तुम्ही या संसद रत्न पुरस्कारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. तुम्ही आज म्हणताय की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आत्ताच शेतकऱ्यांचा कळवळा आला का? तर एक लक्षात असू द्या की माननीय डॉक्टर अमोल कोल्हे हे एका शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यांची पार्श्वभूमी ही एक साध्या घरातली आहे. त्यांना कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. अतिशय साध्या घरातून ते आलेले आहेत आणि असं स्वच्छ चारित्र्य असलेलं आणि सुसंस्कृत असं नेतृत्व महाराष्ट्राला नव्यानं मिळालेलं आहे आणि ते जनतेनं स्वीकारलेलं सुद्धा आहे. दादा, तुम्ही सांगता की मी विकासांची कामं केली. जनतेने तुम्हाला एकदा नाही 3 वेळा संधी दिली. म्हणजे जवळजवळ 15 वर्ष तुमच्याकडे खासदारकी होती. मग एवढ्या 15 वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. तुम्ही बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवू शकला नाहीत आणि तुम्ही सांगताय ते मी केलं. ते संपूर्ण श्रेय हे डॉक्टर अमोल कोल्हे यांचंच आहे. आणि आक्रोश मेळावा जो त्यांनी शेतकऱ्यांसाठी काढला, संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले त्यासाठी आणि संसदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. मग दादा, तुम्ही कुठल्या तोंडाने या गोष्टी बोलत आहात? एकीकडे तुम्ही निष्ठा शिकवता,
निष्ठा तर तुम्ही शिकवूच नका, कारण शरद पवार यांच्या माननीय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यांची निष्ठा सिद्ध केलेली आहे. केवळ डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चित्रपट करून, मालिका करून छत्रपती शिवाजी महाराज दाखवले नाही, तर ते अंगी बांधले सुद्धा. कारण निष्ठा आणि तत्व ही महाराजांची त्यांनी तंतोतंत पाळलेली आहेत. काही झालं तरी स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, हे महाराजांचं तत्व त्यांनी पाळलं. त्याच्यामुळे निष्ठेच्या गोष्टी दादा निदान तुम्ही तरी करू नका. तुम्ही आता तावातावानं सांगत आहात की येत्या निवडणुकामध्ये म्हणजे या लोकसभेमध्ये आमचाच विजय होणार. तर दादा, घरोघरी तुतारी शिवसैनिकांनी पोचवलेली आहे. शिवसैनिक जोमानं कामाला लागलेले आहेत. तुम्ही जी प्रतारणा आमच्या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर केलेली आहे ना, त्याचा हिशोब घेण्याची वेळ आता आलेली आहे. सर्व शिवसैनिक घरोघरी हातात मशाल चिन्ह पोचवत आहेत आणि ते चिन्ह पोचलेलं सुद्धा आहे. त्यामुळे विजय हा फक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांचाच होणार आहे. आणि तुम्ही 4 जून पर्यंत वाट पहा निकालाची, आणि काय निकाल लागतोय तेही तुम्ही पहा. तुम्ही हेही म्हटलेलं आहात सभेमध्ये की मला भरघोस मतदान मिळालं. तुम्हाला भरघोस मतदान मिळालं दादा, कारण तुमच्या मागे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक पाठीमागे उभे होते. ते दिवस रात्र झटत होते, म्हणून तुम्ही 3 वेळा खासदार झालात. आता तुम्ही येत्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचं हे मतदान वजा करा आणि तुम्ही कुठल्या पायरीवर उभे आहात ते नीट तपासून बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.